नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. वाढदिवसादिवशी रविकांत तुपकर यांचे कुटुंबासह उपोषण. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाढदिवशी केले आंदोलन. घोषित केल्याप्रमाणे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वतःच्या घराच्या परिसरातच आपल्या परिवाराच्या सदस्यांसोबत सकाळी 9 ते रात्री 9 उपवास वजा उपोषण आंदोलन सुरू केले आहे. नेहमी नेता म्हटलं की वाढदिवसाच्या दिवशी शहरात मोठमोठाले कटआउट्स, बॅनर्स, विविध कार्यक्रमांची रेलचेल, कार्यकर्त्यांचा फौज, केक, हार, तुरे पाहायला मिळतात. मात्र रविकांत तुपकर यांनी नुकताच झालेला काश्मीरमधला पहलगाम येथील पर्यटक नागरिकांवरचा हल्ला आणि शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि पीक विम्याबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने या सर्व गोष्टींना फाटा देत वाढदिवसादिवशी कुटुंबियांसह उपोषण करून याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. आज 13 मे 2025, 13 मेला माझा जन्मदिवस असतो. हा जन्मदिवस मी कधी साजरा करत नाही. बॅनरबाजी नाही, पोस्टरबाजी नाही, कुठलाही अवास्तव हिडीस प्रदर्शन मी कधी करत नाही. आणि यावेळेस तर शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी वाईट आहे की रोज 10 शेतकरी आत्महत्या करतायत. जवान आपले शहीद झालेले आहेत. पर्यटकांवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी गोळीबार करून त्यांना ठार मारलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जवानांना, पर्यटकांनाही आदरांजली व्यक्त करण्याच्या भावनेने आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेपोटी मी सकाळी 9 वाजेपासून रात्रीच्या 9 वाजेपर्यंत माझ्या निवासस्थानामध्ये, अंगणामध्ये आज 1 दिवसाचं उपोषण करतो आहे. यातून सरकारचं आम्हाला लक्ष वेधायचं आहे. यामध्ये प्रामुख्यानं सरकारनं कर्जमुक्तीचं दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे, कर्जमुक्त सरसकट केलं पाहिजे. हक्काचा पीक विमा अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही, तो पूर्ण मिळाला पाहिजे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. जंगली जनावरांचा त्रास होतो म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करून मिळालं पाहिजे. या मागण्या, सोयाबीन कापसाला भावफरक मिळाला पाहिजे, ऊसाला एक रकमी FRP मिळाली पाहिजे, दुधाला दर मिळाला पाहिजे, कांद्याला दर मिळाला पाहिजे. या सगळ्या मागण्या घेऊन सरकारचं लक्ष आज आम्हाला वेधायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला शहीद जवानांप्रती आणि दहशतवाद्यांकडून ठार झालेल्या पर्यटकांप्रती आदरांजली व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दिवसभर जन्मदिवसाच्या दिवशी इथं बसणार आहे.